नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजवरून माप घेऊन कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात अगोदर हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली. तर बघा ब्लाऊजवरून छातीचं माप कसं काढायचं ते बघा. तर अशा प्रकारे जी आपली काचपट्टी असते तिथून असा टेप ठेवायचा अशा प्रकारे आणि मुंड्यापर्यंत मोजायचं किती येते ते. तर बघा आपलं तयार छाती 8.5 आलेली आहे. तर ती 8.5 घेतले मी आणि 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी. तर 10.5ची घडी झाली ही. आता ब्लाऊजची उंची कशी टाकायची ते बघा. तर अशा प्रकारे बॅक साईडने ब्लाऊजची उंची मोजायची असते. तर शोल्डरपासून कमरेपर्यंत किती येते ते बघायचं. तर तयार उंची आहे ब्लाऊजची 12.5 बघा, 12.5 उंची आहे. तर त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं. दुसऱ्याही साईडने 13.5 टाकून जोडून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा आता शोल्डरचं माप टाकायचं आपल्याला. तर शोल्डर कसं मोजायचं ते बघा. तर ब्लाऊजचं तयार शोल्डर किती आहे ते बघायचं. तर ब्लाऊजचं तयार शोल्डर आहे 2 इंच. तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं. तर 2.5 इंचचा डबल होतो 5 इंच. तर 5 इंचावर शोल्डर टाकले मी इथे आणि मुंडा घेतला 5.5चा. इथूनही बघायचं 5 इंच येते का आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. तर इथे आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर बघा 8.5 फिटिंग आहे आपली आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे जोडून घ्यायचं. तर इथे आता आपण गळा रुंदीचं माप टाकायचं. तर वरच्या साईडने गळा रुंदी घेतली मी 2 इंच. तर ब्लाऊजची गळा उंची किती येते ते बघायचं. तर पुढच्या भागाची गळा उंची आहे ही. तर अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून अशा प्रकारे टेप धरायचा आणि मोजायचं. तर ब्लाऊजची तयार उंची आहे 5 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. तर बघा 5.5 इंचाची उंची घेतली मी आणि खालच्या साईडने इथे 2.5 इंच घेऊन चौकोन बॉक्स तयार करायचा. आता इथे आपल्याला मुंड्याच्या साईडने बॅक साईडच्या मुंड्याचा 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि फ्रंट पार्टच्या मुंड्याचं 1 इंचावर. आता इथे बॅक साईडच्या मुंड्याचा गोल शेप द्यायचा बघा अशा प्रकारे आणि फ्रंट पार्टच्या मुंड्याचा या पॉईंटपासून द्यायचा. मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे, तुम्हीही अशा प्रकारे पेपर कटिंग करून बघा आणि गळ्याला गोल शेप द्यायचा. तर बघा आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. तर क्रॉसपट्टी कशी टाकायची ते बघा. तर जी आपली काचपट्टी असते तिथून अशा प्रकारे टेप ठेवायचा आणि मोजायचं. तर बघा 3.5 इंचाची क्रॉसपट्टी आहे ही. तर इथे 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि दुसऱ्या साईडने 3 इंच आणि आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि क्रॉसपट्टीला थोडासा गोल शेप द्यायचा म्हणजे आपली क्रॉसपट्टीची फिटिंग व्यवस्थित बसते. तर बघा आता इथे कटोरीचं माप टाकायचं. तर बघा तयार कटोरी आहे आपली 5.25ची. तर इथे 5.5चीच कटोरी घ्यायची मी. कटोरी कस्टमरला मोठी होत आहे आणि या बाजूने इथे फ्रंट पार्टच्या मुंड्यापासून इथे पॉईंट टाकायचा 2.25. गळ्याच्या वरती 1 इंच आणि
हे तिन्ही पॉईंट आता अशा प्रकारे जोडून घ्यायचे. तर बघा, फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची आपली पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे. तर आता हे कट करून घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण जो बॅक पार्टचा मुंडा आहे तो कट करणार आहोत. नंतर मधातून असा पेपर कट करून घ्यायचा. इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची, गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आणि बॅक पार्ट साईडला ठेवायचा आणि ही फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची. तर अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा. क्रॉस पट्टी आणि ही कटोरी. आणि हा फ्रंट पार्टच्या मुंड्याचा अर्धा फुल भाग, तो पण कट करून घ्यायचा. तर बघा, आता हे पॅटर्न साईडला ठेवून आता आपल्याला ही छोटी कटोरी वाढवून घ्यायची. तर ती कशी प्रकारे वाढवून घ्यायची ते बघा तुम्ही. तर हा पेपर घेतला मी आणि या पेपरवर अशा प्रकारे क्रॉसमध्ये ही छोटी कटोरी ठेवली आणि ही कटोरी जशी आहे तशीच आखून घ्यायची, जशी आहे तशीच. आता ही छोटी कटोरी साईडला ठेवायची आणि इथे वरती गळ्याच्या साईडने, या साईडने अर्धा इंच आणि या साईडने थोडंसं पाव इंच वाढवून घ्यायचं. आणि इथे खालच्या साईडने 1.5 इंच, दुसऱ्या साईडने 1.5 इंच अशा प्रकारे जोडून घ्यायचं. आता या दोन्ही पॉईंटपासून असा टेप धरायचा आणि या पॉईंटचा मध्य काढायचा. बघा, मध्य देऊन या पॉईंटपासून येते 1.5 इंच. आता हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. वरच्या साईडने, गळ्याच्या साईडने जोडून घ्यायचे स्केलच्या मदतीने. आता या पॉईंटपासून थोडं 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 असं गळ्याच्या साईडपर्यंत वाढवून घ्यायचं. या पॉईंटला जॉईन करायचं. बघा, अशा प्रकारे. तर बघा, आपली मोठी कटोरी तयार झाली. आता हिला कट करून घ्यायचं. मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही बी अशा प्रकारे पेपर कटिंग करून बघा आणि ब्लाऊज शिवून बघा. खूप छान ब्लाऊज बसते बघा. तर बघा, कटोरी साईडला ठेवूयात. आपण बाहीची कटिंग करायची आहे. तर हा पेपर घेतला मी आणि याला डबल फुल मारलं. तर माझ्या कस्टमरला 4 इंचाची बाही पाहिजे होती. तर या ब्लाऊजची बाही थोडी मोठी आहे, 5 इंचाची आहे. तर 4 इंचाची बाही पाहिजे होती. तर त्यामध्ये मी प्लस काहीच नाही केलं, जेवढी होती बाही तेवढीच टाकली, 5 इंच. तुम्ही तुमच्या बाहीच्या प्लस 1 इंच घेऊ शकता शिलाई मार्जिनसाठी. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला बाहीच्या घडीचं माप काढायचं आहे. तर बघा, 10चा आलेला आहे माप हे. तर यामध्ये 1 इंच मायनस करायचं. तर 9ची घडी टाकायची आपल्याला. इथेही 5 इंच घेऊन इथेही 9 इंचचा घेऊन हे पॉईंट जोडून घ्यायचे आणि जो एक्स्ट्रा उरलेला पेपर आहे तो कट करून घ्यायचा. आता इथे 2.5 इंचावर डाऊन करून घ्यायचं वरच्या साईडने. इथे 1 इंच आणि हे अशा प्रकारे इथे टेप धरून त्याचा पॉईंट काढायचा, बघा, मध्य काढायचा. इथे एक पॉईंट द्यायचा आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आणि इथे अर्धा इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच. आणि आता इथे बाहीला शेप द्यायचा. अशा प्रकारे बाहीला शेप द्यायचा बघा. आणि
हा फ्रंट पार्टचा खोल भाग द्यायचा 1/2 इंचाचा. आता बाहीचा दंडघेर टाकायचा बघा. तर आपण दंडघेर मोजायचा अशा प्रकारे. तर 5.5चा दंडघेर आहे आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मारण्यासाठी एक्स्ट्रा. आता ही बाहीची पेपर कटिंग करून घ्यायची बघा. तर हेच पेपर पॅटर्न कपड्यावर कसे ठेवायचे आणि कपडा कसा कट करायचा ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तो व्हिडिओही लवकरच मी अपलोड करणार आहे. त्या व्हिडिओची तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.